नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर आपण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची ऑनलाईन ॲडमिशन चालू आहेतच आणि त्याची शेवटची तारीख आहे 15 सप्टेंबर 2024। ठीक आहे, आज आहे दिनांक 5 सप्टेंबर 2024। आजच लातूर जिल्ह्यातील शिवाजी महाविद्यालय उदगीरमधील कोऑर्डिनेटर एक्सटर्नल एज्युकेशनचे कोऑर्डिनेटर सर आहेत भालेराव सरांनी मला हे 2 सप्टेंबर 2024 सेंटर फॉर एक्सटर्नल एज्युकेशन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटी नांदेड यांचं एक लेटर मला व्हॉट्सअपवर पाठवलेलं आहे। ह्या लेटरमध्ये काय आहे, विविध माहिती दिलेली आहे, ती आपण वाचून घेणार आहोत, तुम्हाला मी सांगणार आहे। तर भालेराव सरांचे खूप खूप आभार, धन्यवाद, थँक्यू सो मच भालेराव सर। काय लेटरमध्ये पाहूया। 2 सप्टेंबर 2024 आहे। एक्सटर्नल एज्युकेशन डिपार्टमेंट स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटी नांदेड। प्रति माननीय प्राचार्य केंद्र समन्वयक सर्व संलग्नित बहिस्थ शिक्षण अभ्यास केंद्र प्रस्तुत विद्यापीठ। विषय शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये पदव्युत्तर स्तरावर MA व MCOM प्रथम वर्ष बहिस्थ अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रियेत वाढ करण्यात आल्याबाबत। ठीक आहे, थोडक्यात काय की स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटी नांदेड मार्फत रेग्युलर कोर्सेस चालू असतातच। रेग्युलर बरोबरही ज्या लोकांना रेग्युलर कॉलेजला येऊन अभ्यास करता येत नाही, आपले PG डिग्री कंप्लीट करता येत नाही, अशासाठी नांदेड युनिव्हर्सिटीने काय केलेलं आहे की एक्सटर्नल डिपार्टमेंट स्थापन केलेलं आहे। आपल्या जवळची जी रेग्युलर कॉलेजेस आहेत, अशा बऱ्याच रेग्युलर कॉलेजेसमध्ये जे नांदेड युनिव्हर्सिटीच्या संलग्न आहेत, ॲफिलिएटेड आहेत, अशा जवळच्या रेग्युलर कॉलेजमध्ये एक्सटर्नल एज्युकेशन डिपार्टमेंट स्थापन करण्यात आलेलं आहे, अभ्यास केंद्र स्थापित करण्यात आलेलं आहे। त्या अभ्यास केंद्रामार्फत आपल्याला विविध PG डिग्री तसेच MCOM, PGमध्ये MA करता येईल आपल्याला आणि MCOM करता येईल। MA करता विविध सब्जेक्ट आहेत, मी ते पुढे वाचून दाखवणार आहे, MCOM तरी आहेच। मग ह्या 2 PG डिग्री करता ॲडमिशन प्रक्रिया वाढवण्यात आलेली आहे, एक्सटेंड करण्यात आलेली आहे, मुदतवाढ देण्यात आलेली आहे। म्हणजे ऑलरेडी ॲडमिशन चालू होते, त्याचा आपण व्हिडिओ बनवू शकलो नाही, त्याच्याबद्दल सॉरी। मला वाटलं ॲडमिशन तारीख संपली आहे वाटलं, पर भालेराव सरांनी हे मला लेटर पाठवल्यानंतर त्यांनी सांगितलं की ॲडमिशनची तारीख एक्सटेंड करण्यात आलेली आहे, मुदतवाढ देण्यात आलेली आहे। आता ती किती तारखेपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे ते आपण पूर्ण लेटरमध्ये वाचणार आहोत। महोदय, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या बहिस्थ शिक्षण विभागातर्फे विद्यापीठ कार्यक्षेत्रातील मान्यताप्राप्त अनुदानित विनाअनुदानित अभ्यास केंद्रांना कळविण्यात येते की शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी बहिस्थ शिक्षण प्रणालीवर आधारित प्रवेश प्रक्रिया दिनांक 15 जुलै 2024 पासून सुरू करण्यात येत आहे। ती तर बरोबर आहे। थोडक्यात काय आहे की 15 जुलै 2024 पासून MA आणि MCOM या 2 पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्रीकरिता एक्सटर्नल एज्युकेशन डिपार्टमेंटमार्फत ॲडमिशन प्रक्रिया चालू होते ऑलरेडी। पदव्युत्तर MA प्रथम वर्ष सत्र पद्धतीनुसार मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, पाली, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, इतिहास व लोकप्रशासन या 10 विषयासाठी, तसेच सत्र पद्धतीनुसार MCOM प्रथम वर्ष यासाठी प्रवेश प्रक्रिया दिनांक 15 जुलै 2024 पासून सुरू होत आहे। ठीक आहे, ओके। तर जी आता ही कोर्सेस कोणते आहेत, तर 2च प्रकारचे कोर्सेस आहेत एक्सटर्नल एज्युकेशनमध्ये नांदेड युनिव्हर्सिटीमध्ये। कोणते 2? तर MA आणि MCOM। MAमध्ये काय आहे, ह्या वर्षीपासून काय केलेलं आहे, 2024-25 पासून सेमिस्टर पॅटर्न राबवलेला आहे एक्सटर्नल एज्युकेशनमध्ये। एक्सटर्नलला म्हणून आपण मुक्त प्रणालीवर आधारित एक्सटर्नल एज्युकेशनमध्ये यांनी काय केलं आहे की सेमिस्टर पॅटर्न ह्या वर्षीपासून नव्याने चालू केलेला आहे। म्हणजे जर तुम्ही याला ॲडमिशन घेतलात एक्सटर्नल एज्युकेशनला, तर सेमिस्टर पॅटर्नप्रमाणेच तुम्हाला परीक्षा द्यावी लागेल, जसं रेग्युलरची असते तसं। फक्त एक्सटर्नल एज्युकेशनमध्ये तुम्हाला कॉलेजला यायची गरज नाही, स्टडी मटेरियल वगैरे घ्यायला जायचं, ॲडमिशनला जायचं आणि डायरेक्ट हॉल तिकीट घेऊन परीक्षेला जायचं आहे तुम्हाला। ठीक आहे, सगळं स्टडी सेंटरमध्ये तुम्हाला माहिती मिळेल। एक्सटर्नल एज्युकेशन आहे बरं, काही रेग्युलर नाही आणि घोळ करून ठेवचाल आणखी। ठीक आहे, घोळ करायची गरज नाही, एक्सटर्नल एज्युकेशन आहे, मुक्त विद्यापीठच आहे एक प्रकारचं। ठीक आहे, तर MA 10 प्रकारचे MA सध्या चालू आहेत 2024-25 करता। कोणकोणते आहेत आणि सेमिस्टर पॅटर्ननुसार आहेत। मराठी MA चालू आहे, हिंदी, इंग्रजी, उर्दू, पाली, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, इतिहास व लोकप्रशासन ह्या 10 विषयासाठी ॲडमिशन चालू आहे। तसेच MCOM प्रथम वर्षासाठी सुद्धा ॲडमिशन चालू आहेत। 15 जुलैपासून ॲडमिशन रेग्युलर चालू आहेत
हां ऑलरेडी चालू आहेत. पुढे संबंधित विषयात दिनांक 14 ऑगस्ट 2024 पासून दिनांक 30 ऑगस्ट 2024 पर्यंत प्रवेश प्रक्रिया ठेवण्यात आली होती. ठीक आहे, 30 ऑगस्टपर्यंत ॲडमिशन करण्याची शेवटची तारीख होती. परंतु बऱ्याच अभ्यास केंद्रांनी प्रवेश प्रक्रियेची तारखेत वाढ करण्याबाबतची मागणी होती. सदर मागणीस माननीय कुलगुरू महोदयांनी मान्यता दिलेली असून प्रवेश प्रक्रियेत दिनांक 14 सप्टेंबर 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. याची सर्व अभ्यास केंद्रांनी नोंद घ्यावी. ठीक आहे, वरील 10 प्रकारची MA आणि MCOM प्रथम वर्षाकरता ॲडमिशन घेण्याकरता शेवटची तारीख 30 ऑगस्ट 2024 होती. तर माननीय कुलगुरूंनी काय केलेलं आहे, तारीख वाढवलेली आहे, मुदतवाढ देण्यात आलेली आहे. तर आता वरील 10 MA पैकी कोणत्या MAत करायची तुम्हाला ॲडमिशन बघा, किंवा MCOMला करायचं असेल तर 14 सप्टेंबर 2024च्या अगोदर किंवा 14 सप्टेंबर 2024 पर्यंत तुम्हाला ॲडमिशन घेता येईल. तुमच्या जवळच्या स्टडी सेंटरला जाऊन ॲडमिशन घेता येईल. आता हे स्टडी सेंटर मी मला माहीत असलेले सांगतो. आपल्या लातूर जिल्ह्यामधील शिवाजी महाविद्यालय उदगीरमध्ये आहे स्टडी सेंटर. जळकोट तालुक्यातील अहिल्यादेवी महाविद्यालय आहे, तिथं पण आहे स्टडी सेंटर ह्याचं. पुन्हा देवणी तालुक्यात बी आहे, देवणीला बी एक आहे स्टडी सेंटर आहे. बहुतेक विवेक वर्धनी कॉलेजमध्ये आहे का नाही चौकशी करून घ्या, तिथं आहे. लातूरला बरेच स्टडी सेंटर आहेत. पुन्हा नंतर नांदेडला तर आहेतच आहेत. नांदेडला तर भरपूर स्टडी सेंटर आहेत. तुम्ही जवळच्या कुठल्याही रेग्युलर कॉलेजमध्ये जायचं आहे तुम्हाला. आणि सर तुमच्या इथे एक्सटर्नल डिपार्टमेंटमार्फत सध्या एक्सटर्नल एज्युकेशनमार्फत कोणकोणते कोर्सेस चालू आहेत विचारायचं आहे. ठीक आहे, काही ठिकाणी 10च्या 10 MA अवेलेबल आहेत. त्या 10पैकी कोणतेही एक MA करा. काही ठिकाणी MA आणि MCOM हे दोन्ही पण अवेलेबल आहेत. त्याच्यापैकी तुम्हाला कोणता करायचं आहे ते करू शकता. पुढे MAसाठी प्रवेश देतेवेळी BAला ऐच्छिक विषय असणे अनिवार्य आहे. त्याशिवाय MAला प्रवेश देण्यात येऊ नये. तसेच MCOMसाठी प्रवेश देतेवेळी सदर विद्यार्थ्यांची BCOM असणे अनिवार्य आहे. या संदर्भात विद्यापीठाकडून वेळोवेळी केलेल्या सूचना लागू असतील. ठीक आहे, आता तुम्हाला एखाद्या विषयात जर MA करायचा असेल, ज्या विषयात तुम्हाला MA करायचा आहे तो विषय तुम्हाला BAला ऐच्छिक म्हणजे काय म्हणतो त्याला आपण ऑप्शनल विषय असला पाहिजे. ऑप्शनल, ठीक आहे, ऑप्शनल विषय म्हणून तो निवडलेला असला पाहिजे तुम्ही. ठीक आहे, कंपल्सरी सब्जेक्ट जर असेल तुम्हाला BAला एखादी आणि त्या कंपल्सरी सब्जेक्टमध्ये जर तुम्हाला MA करायचं असेल तर ह्या एक्सटर्नल एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये करता येणार नाही. बाकीच्या दुसरीकडे येऊ शकतं, इथं करता येत नाही. तर स्ट्रिक्ट सूचना दिलेल्या आहेत की जर तुम्हाला एखाद्या विषयात MA करायचा असेल तर तो विषय तुम्ही BAला ऑप्शनलमधून घेतला असला पाहिजे. ऑप्शनल म्हणून घेतला असला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे BAला जर तुम्हाला विषय निवडायची चॉईस दिली आणि त्या तुम्ही चॉईसमधून तुम्हाला पाहिजे असलेला तो विषय घेतला तर त्याला ऑप्शनल विषय म्हणतात, ऐच्छिक विषय म्हणतात, पाहिजे तो विषय. तर त्या ऑप्शनल विषयामध्ये ऐच्छिक विषयामध्येच तुम्हाला MAला प्रवेश देण्यात येणार आहे. ठीक आहे, कोणत्याही कंपल्सरी सब्जेक्टमध्ये देण्यात येणार नाही, हे ध्यानात ठेवायचं, अत्यंत महत्त्वाचं. आणि जर तुम्हाला MCOMला प्रवेश घ्यायचा असेल एक्सटर्नल एज्युकेशनमध्ये तर अगोदर तुमचं BCOM झालेलं असलं पाहिजे. BCOM सोडून दुसरं कोणतीही डिग्री घेतलेली असेल तुम्ही आणि तुम्हाला MCOMला ॲडमिशन पाहिजे असेल तर मिळणार नाही. ठीक आहे, ह्या युनिव्हर्सिटीमध्ये तर मिळणार नाही. बाकीच्या तुम्ही चौकशी करू शकता. पदव्युत्तर स्तरावर प्रत्येक विषयाच्या पेपरसाठी एकूण 100 गुणांची लेखी परीक्षा, त्यापैकी 80 गुणांची बाह्य परीक्षा व 20 गुणांची अंतर्गत परीक्षा असेल. ठीक आहे, आता जी MA आणि MCOM ह्या 2 पदव्युत्तर कोर्सेसला ॲडमिशन घेणार आहोत आपण, त्याच्यामध्ये 100 गुणांचा एक पेपर असेल. त्याच्यापैकी 100पैकी 80 गुणांसाठी थेअरीची एक्झाम असेल आणि 20 गुणांसाठी इंटरनल कॉलेजमार्फत इंटरनल असेसमेंट केलं जाईल आपल्याला. म्हणजे प्रॅक्टिकल असेल, प्रॅक्टिकल म्हणतो आपण त्याला, किंवा गृहपाठ होम असाइनमेंट देण्यात येईल 20 गुणांसाठी. अंतर्गत परीक्षा 20 गुणांची असेल. थेअरीची परीक्षा युनिव्हर्सिटी एक्झाम 80 गुणांची असेल. सदर पेपरमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना 80पैकी 32 गुण व 20पैकी 8 गुण असणे असे एकूण 40 गुण मिळवणे अनिवार्य आहे. ठीक आहे, थेअरी 80 मार्काच्या पेपरपैकी 32 गुण घ्यायचं आहे आणि इंटरनल जी असणार आहे तुमचं त्याच्या 20पैकी 8 गुण घ्यायचे, असं टोटल 40 गुण आपल्याला कंपल्सरी मिळवावे लागतील. 25% ATKTचा नियम लागू राहील. कृपया याची नोंद घ्यावी व अभ्यास केंद्रावर नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अशा प्रकारची सूचना देण्यात यावी. ही आता सांगायचे विद्यार्थ्यांना की 25%ची ATKT असणार आहे तुम्हाला पेपरला. 25%. आता किती पेपर आहेत बघा, त्याच्यातील 25% करून बघा, तेवढ्या पेपरला तुम्हाला ATKT लागू राहील. ठीक आहे, पुढे सदरील पदव्युत्तर स्तरावरील अभ्यासक्रमासाठी प्रवेश, पात्रता, परीक्षा शुल्क आदीबाबतची सविस्तर माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर एक्सटर्नल एज्युकेशन या लिंकवर उपलब्ध आहे. त्याचबरोबर प्रथम वर्षासाठी प्रवेश देताना विद्यार्थ्याची ABC ID
घेणे आवश्यक आहे. ठीक आहे. आता तुम्हाला फर्स्ट इयरला ॲडमिशन घ्यायचं असेल MAला किंवा MCOMला तर तुम्ही ABCID कंपल्सरी तुमचे जी डॉक्युमेंट आहे त्याच्यासोबत देणं बंधनकारक आहे, कंपल्सरी आहे. पुढे प्रवेश पात्रता परीक्षा शुल्क व स्वयंअध्ययन साहित्य शुल्क यांचे स्वतंत्र धनादेश DD NEFT किंवा RTGS करण्यासाठी माननीय वित्त व लेखाधिकारी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटी नांदेड यांचे खाते क्रमांक, अकाउंट नंबर, IFSC कोड यांचे नावे काढून दिनांक 25 सप्टेंबर 2024 पर्यंत बहिस्थ शिक्षण विभागात जमा करण्यात यावे. उशिरा प्राप्त झालेले आवेदनपत्र व शुल्क स्वीकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी. हे आपल्या स्टडी सेंटर कॉलेजकरता आहे, आपल्याकरता नाही. आपण काय करायचं आहे, आपला जर MAला ॲडमिशन घ्यायचं असेल, एखाद्या विद्यार्थ्याला MAला ॲडमिशन घ्यायचं असेल तरी MA तुम्हाला ज्या विषयात करायचा आहे तो विषय तुम्हाला ऑप्शनल विषय, ऐच्छिक विषय म्हणून तुम्ही BAला घेतला आवश्यक आहे. मग काय करायचं, तुम्ही BAचे सर्व मार्क मेमो, फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरचे मार्क मेमो, त्याचं पासिंग सर्टिफिकेट, डिग्री सर्टिफिकेट असेल तर द्या, नसेल तर फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर तिन्ही वर्षाचे मार्क मेमो झेरॉक्स चालते, फक्त ओरिजिनलची आवश्यकता नाही. तिन्ही वर्षाचे मार्क मेमोची झेरॉक्स घ्यायचे तुम्हाला. एक कोणतीही TCचे झेरॉक्स घ्यायचं आहे, एक 4 पासपोर्ट फोटो ठेवायचा आहे सोबत तुम्हाला. आणि फीस, MAची फीस माझ्या मते 7 ते 8 हजार असेल असं माझ्या मते अंदाज आहे, कन्फर्म नाही. तरी पण तुम्ही 7 ते 8 हजारच आहे फीस MAला ॲडमिशन घ्यायचं असेल फर्स्ट इयरला तर. ठीक आहे. जवळच्या स्टडी सेंटरला तुम्ही जाऊन चौकशी करू शकता. ठीक आहे. तर 14 सप्टेंबर 2024 शेवटची तारीख आहे. लवकरात लवकर ॲडमिशन घ्यायचं आहे. फीस, डॉक्युमेंट आणि फीस ही तुम्ही स्टडी सेंटर कॉलेजमध्ये जमा करायचं आहे. ते तुम्हाला फीस भरलेली पावती देतील आणि तुमचं ॲडमिशन कन्फर्म करतील. मग पुन्हा तुम्हाला आयडेंटिटी कार्ड वगैरे पाहिजे असेल तर स्टडी सेंटरला भेट द्यायचं वेळोवेळी. स्टडी सेंटरची जी कोऑर्डिनेटर आहेत त्यांना त्यांचा फोन घेऊन व्हॉट्सअपवर ग्रुपवर वगैरे ॲड होऊन तुम्ही विविध माहिती त्यांच्याकडून घेऊ शकता. ठीक आहे मित्रांनो. ही तारीख वाढलेली आहे, सहसा एवढी तारीख वाढत नाही एक्सटर्नल एज्युकेशन नांदेड युनिव्हर्सिटीची. ह्याचा फायदा घ्यायचा आहे आपल्याला. 10 MA अवेलेबल आहेत, 1 MCOM आहे. 10 विषयापैकी तुम्हाला कोणता ऑप्शनल पेपर कोणता आहे त्यानुसार MAला ॲडमिशन करायचं आहे तुम्हाला. ठीक आहे मित्रांनो. चांगलं आहे. याच्यामध्ये हिंदी आहे, इंग्रजी आहे, मराठी आहे, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, इतिहास, लोकप्रशासन आणि सेमिस्टर पॅटर्न केले ह्या वर्षीपासून. त्यांनी अगोदर गेल्या वर्षी ॲन्युअल पॅटर्न होतं, यावर्षी सेमिस्टर पॅटर्न केले. म्हणजे तुमचा अभ्यास पण चांगला होणार आहे, लवकरच परीक्षा होणार आहे. त्याच्यासाठी लवकर ॲडमिशन करा आणि अभ्यासाला लागा. स्टडी मटेरियल वगैरे असेल तर लगेच घेऊन या, गेल्या वर्षीचा मटेरियल असेल तर. ठीक आहे मित्रांनो. थँक्स फॉर वॉचिंग. वंदे मातरम.